कात्रज नरेगाव ते सांगली असा प्रवास करणाऱ्या प्रवासी महिलेचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केलेत। सदर चोरीची घटना ही शुक्रवार दिनांक 19 डिसेंबर रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास घडली। या प्रकरणी सिंधुताई रामचंद्र भोसले वय वर्ष 65 राहणार जिजामाता हाऊसिंग सोसायटी सांगली यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की सिंधुताई भोसले या आपल्या कुटुंबियांसह संजयनगर परिसरातील जिजामाता हाऊसिंग सोसायटी परिसरात राहतात। सिंधुताई भोसले या कामानिमित्त पुण्याला गेल्या होत्या। शुक्रवार दिनांक 19 डिसेंबर रोजी त्या पुण्यातील कात्रज परिसरातील नरेगाव येथून विश्रामबागला येण्यासाठी निघाल्या होत्या। या प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्यांनी भोसले यांनी पर्समध्ये ठेवलेल्या 45,000 रुपये किमतीच्या 4 सोन्याच्या बांगड्या अज्ञात चोरट्यांनी हातोहात लंपास करत पोबारा केला। रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास भोसले या घरी आल्यानंतर त्यांनी पर्सची तपासणी केली असता त्यांना बांगड्या आढळल्या नाहीत। त्यानंतर त्यांनी संजयनगर पोलिसात फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।